दभा दामणस्कर तथा आबा. तर कवी म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला माहिती आहे, ते सर्वदूर पसरतं. पण त्यांचं आबा स्वरूपसुद्धा आपल्याला भावलेलं आहे. त्यानिमित्ताने आपण इथे आलो आहे. तर श्रद्धांजली आपण उपचार म्हणून करणारच आहोत. पण आबांची आवडती कविता ही तुमच्या आमच्या मनात भरली, तर त्यांना आपण निरोप देताना त्यांच्याच कवितेने निरोप देऊया. त्याकरता अरुण म्हात्रे हे दामले, डॉक्टर देशपांडे आले. त्यांनी विनंती केली. म्हटलं विनंतीचा नाही, आपला हक्क आहे तो. आबांवरचा जसा हक्क आहे तसा कवितेवरती आहे. तर त्यांना आपण ही श्रद्धांजली कवितेतनं देऊया. आणि या निमित्ताने मसापचे प्रतिनिधी इथे आले, हा एक आनंद मोठा आहे. मला असं वाटतं आणि आणखी कोणाला असेल तर सांगा. आपण का सगळ्यांना मी किरण महेश नाही, तेच म्हणजे कुणी बोलवण्याची वाट बघू नका. त्यांची फार गोड कविता अशी आहे की मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. सर्वसाक्षी आकाशालाच विचारावेत असे प्रश्न ग्रहताऱ्यांना विचारू नयेत, हे उशिरा समजलेली बरे असते. झाडांचे प्रश्न झाडांना विचारावेत, पाखरांचे पाखरांना. तत्पूर्वी वाचलेले सर्व फेकून द्यावे. तत्पूर्वी वाचलेले सर्व फेकून द्यावे. स्वतःसाठी हेही आवश्यक असते. स्वतःसाठी हेही आवश्यक असते. त्यांची आणखीन एक कविता आहे, तार धुण्याची. तार धुण्याची लोहवल्लरी. तार धुण्याची लोहवल्लरी अनुभवते का चैतन्याची सृजनशीलता. जेव्हा सुकतो तुझा पोलका गर्द फुलांचा साडीशी हिरव्या पानांच्या जवळी येऊन. तार धुण्याची सडपातळ बांध्याची. तार धुण्याची सडपातळ बांध्याची अनुभवते का गात्रामधले प्रमत्त वादळ. जेव्हा सुकतो माझा सदरा, जेव्हा सुकतो माझा सदरा, हात लपेटून मान ठेकून छातीवर. म्हणजे विचार पण आहे आणि कविता पण आहे, ही दुर्मिळ असते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. फारच सुंदर गोड कविता आहे. म्हणजे ही आजच्या ह्या सगळ्या प्रसंगाला एवढी अनुरूप कविता आहे. आणि नानाने सगळ्या अशा अनुरूप कविताच लिहिल्या आयुष्याबद्दलच्या. कवितेची वही गच्च भरून गेली आहे. कवितेची वही गच्च भरून गेली आहे. आता पाने सुटी करून मोकळी करायला हवी. आता पाने सुटी करून मोकळी करायला हवी. ज्यांची अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी, ज्यांची दूर विजनात गाणी होती. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी, ज्यांची दूर विजनात गाणी होतील. काही नदीत सोडावी म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील. काही नदीत सोडावीत म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील. काही पाखरांना द्यावीत, त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल त्यांनाही परत केल्यासारखा. त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल त्यांनाही परत केल्यासारखा. काही ढगांवर ढकवावीत, काही ढगांवर ढकवावीत, जी देशाच्या सीमा ओलांडताना आपोआप रूपांतरित होतील. नंतर ज्यांची दूरविजनात गाणी होणार नाहीत, जी नाकारतील नव्याने वाहणे, ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही, ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायच्या नाही, अशी काही पाने उरतीलच. अशी काही पाने उरतीलच. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावी. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावी. तुम्हीच झाडांचे बहर आहात असे मीच त्यांना कैकदा सांगितलेले. तुम्हीच झाडांचे बहर आहात ते मीच त्यांना कैकदा. आबांचं म्हणजे पर्यावरणाचं कुठलं रक्षणाचा आव न आणता अवयमयता कशी सापडते त्यांच्या लक्षात. झाडे सत्तेवर आली की आज त्यांचं आता डिझेलवर आपण करणार आहोत ते कारण याच्यात सापडलं आपल्याला. झाडे सत्तेवर आली की माणसे निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात. माणसे निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात. त्यांचे हातपाय तोडून त्यांना बेमुरवतखोरपणे उघड्यावर रचून ठेवतात. माणसांच्या राज्यात हे असंच चालायचे. उद्या झाडे सत्तेवर आली,
उद्या झाडे सत्तेवर आली की तीही तोडलेल्या माणसांची हाडे अशीच उघड्यावर रचून ठेवतील. वृक्षकुळातील कोणी मेला तर माणसांचा सरपण म्हणून उपयोगही करतील. फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी खुनांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला झाडेही आता आत्मसात करतील. फक्त एकदा त्यांचे राज्य आले पाहिजे. फक्त एकदा त्यांचे राज्य आबांची एक कविता आहे, फुलांचं जेणं म्हणून. सकाळी सकाळी देवासाठी झाडाचे सगळे बहर परडीत घालणाऱ्या भक्ताला युगायुगांचे शौषिक मौन सोडून झाडानं एकदा विचारलं, देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? देव तुझ्या स्वप्नात तरी आलाय का रे कधी? कसा दिसतो? म्हणजे काय? भक्त म्हणाला, रोजच येतो. त्याच्या गळ्यात अगदी तुझ्याच फुलांचा हार असतो. चेहऱ्यावर दयार्द्र भाव आणि महत्त्वाचं म्हणजे जाण्यापूर्वी आशीर्वादही देऊन जातो. काल तर मुलाला लवकर नोकरी लागेल असं म्हणाला. भक्ताने मग विचारलं, तुझं कसं? तर झाड म्हणालं, युगांपूर्वी तू अशीच फुलं ओरबारून गेलास तेव्हा देव आयुष्यात पहिल्यांदा भेटला. म्हणाला, रडू नकोस झाडा. म्हणाला, रडू नकोस झाडा, परत रात्री येईल नवी फुलं देऊन जाईल. रडू नकोस झाडा, परत रात्री येईन नवी फुलं देऊन जाईल. तेव्हापासून देवाने रात्री फुलं द्यायची आणि भक्ताने सकाळी न्यायची. हेच त्या फुलांचं गुण झालं. आबांची प्रार्थनाचे संदर्भ या काव्यसंग्रहात झाडांच्या कविता 4 तुकडे आहेत. भक्त भक्त अभक्ताचा विचार न करता झाड फुलत राहिले. भक्त अभक्ताचा विचार नव्हता म्हणूनच झाडे फुलत राहिले. नव्या फुलांनी डवरलेले हे जुने वृक्ष, नव्या फुलांनी डवरलेले हे जुने वृक्ष फुलांची कोवळकी घेऊन कुणासाठी उभे आहेत. आणि मला सगळ्यात आवडणारा हा तुकडा, रात्र रात्र नक्षत्रांकडे पाहावे एकटक. रात्र रात्र नक्षत्रांकडे पाहावे एकटक, तेव्हा कुठे ती फुले होऊन कुशीत येतात. हे झाडांनीच मला सांगितले. आणि आभार झाडांनो, आभार. आपल्याला फुले आलीत हे तुमच्यामुळेच मला कळले. तुमच्यामुळेच तर आपल्या पोपटी पालवीकडे मी प्रथम पाहिले. तुमच्यामुळेच तर आपल्या पोपटी पालवीकडे मी प्रथम पाहिले. थोरवयात नावाची कविता आहे. फिरून फाटलेल्या अंगावरील कपड्यांचे घरघरी तेव्हा तरी तुमच्या बरोबर प्रवास करताना नाकारला हट्ट तुमच्या सीटचा. कोणत्या पूर्वयासह पळणाऱ्या झाडांसह कोणत्या समवयी भाग्यवंतांचे गोबरे कौतुक केले नाकारले. नाकारला स्पर्श वत्सल हळवा अहंकार जागवणारा. तिने फक्त ओठ घट्ट मिटले, डोळे स्थिर समोर आणि समजूतदारपणे मेमसाबची बॅग सांभाळली. त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट. त्यावेळी मी हादरलो माझ्या वयासकट. प्रिय आत्मन, इतक्या कोवळ्या वयात तू तुझी जागा ओळखायला नको. माझं आनंद स्त्रीकडे मित्राने केलेली म्हणजे मित्रामुळे मी ती कविता वाचतो, आबांची कविता. त्या मित्राने ही कविता एका दिवाळी अंकाला जाहिरात म्हणून दिली. तर ती मला कळलं की आबांचं नाव बघितल्यानंतर मग मी मोठा पुष्पगुच्छ घेऊन आबांना भेटायला आलो. हस्तांतर नावाची कविता, लवकरच मोठं या उत्सव. कवितेचं 5 भाषांमध्ये भाषांतर झालं. अरे बापरे. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडं. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकवल्याच्या. मी पुन्हा तरुण ययातीसारखा
माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. ही 4 वेळची तुझ्या केसात अनंताचे फूल आहे म्हणजे तुझ्या केसात अनंताचे फूल आहे म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे. म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे या जाणीवेने मी मोहरून जातो. आणि आता येताना म्हणावी अशी कविता आहे की त्याला रक्तदाबाने मृत्यू आला तर तुम्ही डॉक्टर वगैरे बोलवालच. त्याला रक्तदाबाने मृत्यू आला तर तुम्ही डॉक्टर वगैरे बोलवालच, पण त्याच्या वाटेवरच्या फुलांनी गच्च भरलेल्या झाडाने विचार. एक दोन छोटेसे तुकडे त्यांचं शीर्षक आहे कवीचे कबुली जबाब. पहिला आहे की वाढ वडिलांचे ऋण चुकते करण्यासाठी काही आवश्यक गरजाही अपरिहार्यपणे कमी कराव्यात, तसे मी आप्तमित्रांकडे जाणे बंद केले आहे कवितेचे देणे मिटवण्यासाठी. आणि दुसरं आहे की कविता वाचनाला सतत दाद मिळत गेली याचा खेद होतोय. कविता वाचनाला सतत दाद मिळत गेली याचा खेद होतोय. बरं वाटतं म्हणून अविवेकानं वेड्यासारखं पीत गेल्यासारखं वाटतं. त्यांच्याकडे गेलं की कधी स्वतःची कविता ऐकवायची.